पुण्यातला विरोध लक्षात घेता सिटी प्राईड मल्टीप्लेक्समध्ये बाजीराव मस्तानीचे शो रद्द करण्यात भाजपने चित्रपटाला विरोध केलाय। भाजप कार्यकर्त्यांनी आज सकाळपासूनच पुण्यात निदर्शनं सुरू केली आहेत। या चित्रपटाचा शो पुण्यात होऊ देणार नाही असा इशारा थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानने दिलाय। संजय लीला भन्साली अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप पेशवे कुटुंबियांनी केलाय। बाजीराव मस्तानी शोसाठीचं साधं निमंत्रणही भन्सालींनी दिलं नाही। भन्साली आमचा फोनही उचलत नाही। पेशवे कुटुंबियांशी बोलण्यासही ते टाळाटाळ करतायत, त्यामुळे चित्रपटाचा शो बंद पाडण्याचा इशारा या प्रतिष्ठानने दिला आहे। याबाबतचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी अश्विनी पवार हिने। बाजीराव मस्तानी या सिनेमाला पुण्यामध्ये विरोध होत असला तरी बाजीराव मस्तानी हा सिनेमा चांगला असल्याचं देखील सांगणारे काही लोक आहेत। आता माझ्याबरोबर असेच काही कलाकार आहेत ज्यांनी बाजीराव मस्तानीमध्ये काम केलं होतं। तुम्ही स्वतः याच्यामध्ये काम केलेलं, मला सांगा की नक्की कशा पद्धतीने हा सिनेमा बनवला आणि काय आहे या सिनेमामध्ये? आजपर्यंत पिक्चर कोणी बघितलं नाही। काल प्रीमियर झाला तेव्हा सगळ्यांना कळलं असेल। मला आपले जनता पक्ष युवा मोर्चे कोथरूडचे पुऱ्या भारतात पिक्चर लागलाय, जगात पिक्चर लोक बघतायत। फक्त आमचं कोथरूड करायचं आणि पुण्याचं दुर्भाग्य की यांनी हा शो बंद पाडलेला आहे। आस्था आहे बाजीरावबद्दल, लहानपणापासून स्टोरी ऐकली बाजीराव मस्तानीबद्दल आणि आम्हाला बाजीराव संजय भन्सालींनी पहिल्यांदा नाही जेव्हा कुठलं नाटक बनलं ना कुठल्या पुस्तकाचा उल्लेख आहे। बाजीरावचा प्रताप हा संपूर्ण जगाला कळणार आहे। बाजीराव डंकापुरावर जगात वाजणार आहे। परंतु पिंगा आणि वाट लावली ह्या दोन गाण्यांवरतीच यांचा आक्षेप आहे, चित्रपटावरती कुठलाही आक्षेप नाही। त्यावरती तुम्ही काय सांगाल? आणि तुम्ही कामही केलेलं आहे, तर तुमचा कसा अनुभव होता? एकूणच कशा पद्धतीने पुन्हा हा चित्रपट झालेला आहे? माझी परत विनंती आहे युवा मोर्चाला की यांनी फक्त ते पिक्चर एकदा बघून घ्यावा। पिक्चर बघितल्यानंतर यांनी काहीतरी आक्षेप घ्यावा। एकूणच एक बाजू आपण ऐकली, आता आपण भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना विचारत की तुमचं नक्की काय म्हणणं आहे? आमचा चित्रपटा विरोध नाही, हा चित्रपट चालवा अशी आमची इच्छा आहे। पण त्यातले जे दोन भाग आहेत गाण्यामध्ये ज्यांनी नृत्य केले दाखवलेले, बाजीराव मस्तानी काशीबाई यांचा, त्यांनी तो सीन फक्त कट करावा। बाकी पिक्चर चालू दे, हा पिक्चर चालावा किंवा पिक्चर रिलीज व्हावा। संपूर्ण भारतामध्ये बाजीराव पेशवे काय होते, कोण होते हे लोकांपर्यंत पोहोचवे अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे ना, अशी आमची इच्छा। पण संजय लीला भन्सालींना माझी विनंती की त्यांनी शनिवारवरती येऊन पेशव्यांचे वंशज यांची चर्चा केली असती तर हा पिक्चर अधिक चांगला झाला असता। राणी कधी नाचताना दाखवली नव्हती आणि कधी इतिहासात असं नोंद नाही की राणी नाचते, राजा नाचतोय, त्यांचे अतिप्रसंग दाखवत आहेत। हे चुकीचं काम या पिक्चरद्वारे करण्यात येत आहे। जो म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास आहे, देशाचा इतिहास आहे, हा बदलण्याचं काम हे पिक्चर करत आहे। त्याला आमचा विरोध आहे। एकूणच एका बाजूला या चित्रपटाला विरोध होतोय, मात्र दुसऱ्या बाजूला हा चित्रपट बघावा आणि त्यानंतर त्याला विरोध करावा, कारण की आजपर्यंत याच्यावरती कुठलंही नाटक किंवा सिनेमा झाला नव्हता। ते काम संजय लीला भन्सालींनी केलेले असंही काही लोकांचं म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।